विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवादा नेशकेटर या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 61 बघणार आहोत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश या घटकांचा विद्यार्थ्यांनो आपण समावेश केला आहे. आजच्या जी प्रश्नपत्रिका आहेत त्या अपकमिंग एक्झाम, पुणे महानगरपालिका, तलाठी, भूमी अभिलेख, पोलीस भरती या सर्व एक्झामला आपण डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनो परीक्षाभिमुख कंटेंट आपणापर्यंत आणला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत 50 गुणांसाठी, तर व्हिडिओ अगदी मन लावून बघा. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आजची प्रश्नपत्रिका सोडवताना काही गोष्टी आपण तंतोतंत पाळा. सर्वप्रथम आपणाकडे वही आणि पान तयार ठेवा. तर विद्यार्थ्यांनो, त्या वही आणि पानावर एकूण 25 आकडे लिहून घ्या. प्रश्न विचारल्यानंतर मी आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ देईल. या वेळेत विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. आणि लक्षात घ्या, सर्व 25 प्रश्न झाल्यानंतर 25 पैकी किती बरोबर आले याला 2 ने मल्टिप्लाय करून आपला जो स्कोर आहे तो आणि प्रश्न क्रमांक 26 यांची उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? विद्यार्थ्यांनो, मी टायमर चालू केला आहे. आपणाकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. तर सरदार सरोवर हा जो प्रकल्प आहे तो ऑप्शन क्रमांक सी नर्मदा नदीवर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर आग्रा हे जे शहर आहे ते ऑप्शन क्रमांक डी यमुना नदीकाठावर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे ऑप्शन क्रमांक ए बोरिवली मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी चंद्रपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? 600, 720 की 840? तर महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची जी लांबी आहे ती ऑप्शन क्रमांक बी 720 किलोमीटर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, बंगालमध्ये डॅडॅश ही क्रांतिकारक संघटना कार्यरत होती? तर बंगालमध्ये ऑप्शन क्रमांक ब अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते? तर ऑप्शन क्रमांक ड चंद्रशेखर आझाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, 1906 मध्ये ढाका येथे स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण? 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो गेस करा. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ आगा खान हे 1906 मध्ये ढाका येथे स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, रायगड जिल्ह्यातील पाचाड येथे डॅडॅश यांची समाधी आहे? तर ऑप्शन क्रमांक क राजमाता जिजाबाई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते? तर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, मराठी भाषा दिन
महाराष्ट्र राज्याशिवाय कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक ब गोवा हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र शासनाची कोणती संस्था महत्त्वपूर्ण कार्य करते? विद्यार्थ्यांनो ऑप्शन जर बघितले तर सर्व ऑप्शन विद्यार्थ्यांनो कन्फ्युजिंग आहे. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही विद्यार्थ्यांनो पर्यटन विकासाबाबत महाराष्ट्र शासनाची संस्था प्रमुख महत्त्वपूर्ण कार्य करते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 पहिला लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. आणि लक्षात घ्या अपकमिंग एक्झाममध्ये हा प्रश्न विद्यार्थ्यांनो हमखास विचारणार. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 14 बघायचा आहे. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात घ्या नीती आयोगाचे हे अध्यक्ष कोण असतात की जे पंतप्रधान असतात तेच नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे वर्तमानमध्ये श्री नरेंद्र मोदी ही भारताचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे नीती आयोगाचेही अध्यक्ष तेच आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 बघूयात. महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर की सोलापूर? तर ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? तर ग्रामपंचायतीच्या सचिवास ऑप्शन क्रमांक डी ग्रामसेवक असे म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? तर भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे लॉर्ड रिपन यांना म्हणतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18 कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे डॅडॅश हे भारतातील पहिले राज्य आहे? तर कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19 ग्रामपंचायतीचे अ ब क श्रेणींमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावले जातात? तर योग्य उत्तर आहे लोकसंख्येचा निकष विद्यार्थ्यांनो लावला जातो अ ब क श्रेणी करताना. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20 आहे ग्रामीण मार्गाची देखभाल डॅडॅश ही संस्था करते? तर ग्रामीण मार्गांची देखभाल ही ऑप्शन क्रमांक ए जिल्हा परिषद करते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21 ऐवजी या शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक डी विनिमयवाचक हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22 मला घाट चढवतो या वाक्यातील विद्यार्थ्यांनो प्रयोग ओळखा.
तर ऑप्शन क्रमांक सी शक्य कर्मणी प्रयोग हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक ए भवसागर हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 तर विद्यार्थ्यांनो इंग्लिश ग्रामरचे प्रश्न बघणार आहोत. काय करायचं आहे, गाळलेल्या जागी 4 ऑप्शनपैकी एक विद्यार्थ्यांनो ऑप्शन निवडायचा आहे आणि वाक्य अर्थपूर्ण करायचं आहे. तर 24 क्रमांकाचा प्रश्न आहे, दॅट्स टू डॅश फॉर मी टू कॅरी. तर योग्य उत्तर आहे दॅट्स टू हेवी अ सुटकेस फॉर मी टू कॅरी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 इट वॉजंट ॲज क्लिअर डॅश टुडे. तर इट वॉजंट ॲज क्लिअर अ डे ॲज टुडे. तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुमचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आले असतील. तर विद्यार्थ्यांनो आपला आलेला स्कोर आपण खाली कमेंट करायचा आहे. तसेच आजचा आपल्यासाठी प्रश्न आहे, अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते. विद्यार्थ्यांनो आपला स्कोर आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. तसेच जर आपणास कोणत्याही सब्जेक्टचं तयारी करायचं असेल तर आपण डिफरंट प्लेलिस्ट केल्या आहेत. त्या प्लेलिस्टवर जाऊन विद्यार्थ्यांनो आपण कंटेंट वॉच करू शकतात आणि नोट्स मेकिंग करू शकतात. तसेच चालू घडामोडींचा सराव करण्यासाठी आपण काय करायचं आहे, करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि विद्यार्थ्यांनो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयुक्त वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपले जेवढेही मित्र आहेत त्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ आला की व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास भेटेल. तर विद्यार्थ्यांनो आपल्या काही सजेशन असेल तर खाली कमेंट करू शकतात. तसेच आपले काही डाऊट असेल तर तेही विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करू शकतात. तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.